खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे, येडेवाणी करू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकून राहतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धागे, 3 पंप, 2 JCB म्हणजे तू शेट समजतो का स्वतःला? 105 TMC जायपाडी आखले. त्यानंतर तुझ्याकडे काय? ही गावांमध्ये श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा पाहिल्या ना तर शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत. बँकेच्या गाड्या हात सोडणार याला काय नाही, हे फक्त राहत्यात कडक. यांचं टॅक्स बँकेनं नेलं तर ते म्हणते पाहुण्याचं नांगराय का. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरितो का काय? तोच भाड्याचा काय नाही महाराज. फक्त मोठ्याचं झाकलं जातं आणि गरीबाचा भाव वाटत. असं ते कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. ती आपल्याला म्हणते हे मला पोषण देत आहे. केली हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या, ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि ते चहा पिणारा म्हणतात हे पहिलं सगळं. तर लाभ नाही आता सांगायला, आपली भुकली एवढी त्याला काय. त्याचं उत्तर परत नीट ऐका. 7 वाक्य सांगणारे पुढे जाणारे. 1. अंगातली ताकद जपून वापरा. 2. खिशातला पैसा जितकं जपता येईल नको तिथं घालूच नका, नको तिथं घालूच नका. आणि पैसा जपला नाही तर काय होतंय हा 1.5 वर्षापूर्वी बसलेल्या आलेल्या सगळ्यांना अनुभव आहे. आपल्या बापाला कोरोना झाला, एक पाहुणा रेंज मध्ये नव्हता. सगळे पाहुणे कवरे क्षेत्राच्या बाप मेल्यावर त्यांचा फोन चालला. मग ते आपल्याला म्हणले अहो मला म्हणायचं. त्याला माहित होतं म्हातारं मरणार आहे, पैसे बुडणारे, आणि हा आपल्याकडे पैसे. मग त्या काळात लोकांना पाहुण्यांची किंमत कळली आणि पैशाची कळली. पाहुण्यांनी तर पैसे दिले नाहीच, पण मेल्यावर 1.5 महिन्याला माझं एवढं संकटांना घाबरायचं काही कारण होतं. आम्ही होतो, आपल्याला फक्त म्हणायचं अहो नेमका त्या काळात माझा मोबाईल पाण्यात पडला तर मला जाणवायचं बरं का तुमचाच असेल असं नाही. आणि हे मला म्हणणे असते ना, नुसतं पप्प्याच्या आईच्या जरी कामावर असतंय. आता पप्प्याची आई आपल्या बापाला पैसे देऊन द्या काय आलो कधी देणार नाही. परत नीट वाक्य ऐका, संपूर्ण दोन्ही वाक्य क्लिअर झाले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा हे 2 वाक्य तुम्हाला फिट बसले का सांगा. 3 7 आहेत बरं का. 3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. गेला आजची तारीख 16 तारीख संपली 16/2 वर्षानच. आणि 16/2/2024 कधीच डायरेक्ट 3024 तर आपली खानदान राहते. याला वॉर्निंग बेल झालं पेपर पुरवणी यायची, त्याला मजा काय. आयुष्य संपलं ना. आज आयुष्यामध्ये खरं संपलं. लोकांना वेळेची किंमतच कळली. 3 तास लोक मोबाईल खेळतात. सुशिक्षित शर्टिंग करून बसून जेव्हा चष्मा लागला आपल्याला 3 आकडे दिसत चष्मा. एवढ्याच पोराला चष्मा आहे. अप्पर केजी केशियाकडून आल्यात मला माहिती. लोअर केजी डायरेक्ट अप्पर केजी काढून टाकाय. त्याला चष्म्यातून तू टीचर दिसते, तू टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय. टीचर म्हणजे पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. त्याला छान दिसत. आयुष्यातली वेळ 3 संपले बरं का. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. या 3 वाक्याशी तुम्ही समाधान करा.
हे तुम्हाला आयुष्यात फायद्याचेच ठरतील. वेळ अजिबात बोगस करणार 1 सेकंद सुद्धा. किती झाली? 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, नका, पण काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. काळ माफ करा. तुम्ही पाप करा, पापाची नका हायवे करू. हाना रसा द्या एखादस माझ्यातल्यावानी वागा, पण हिशोब आहे हे विसरू नका. आहे की नाही? महिला मंडळ जावा सून सून मारू द्या. तुझा पोरे आताही जाईल, सुटूनही येईल, तो बायकोही करील, तिला पोरगाय होईल, तू नातूही पाशी. पण मेलेली सून तुझा कन्ना कन वसूल केल्याशिवाय कर्म करा, पण कर्माला फळ आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आता हे लोक म्हणतात हो एवढे लोक पाप करतात तरी मजेत का राहतात. राहू दे ना, राहू दे ना. मला कोणत्याही श्रीमंताचं घर दाखवा तर त्याच्या घरात एक माणूस याला आहेच, दाखवा. ते कळून येत नाही, पण तालका बसल्याशिवाय काहींच्या कपड्यात गोळ्या येते. पालत भाजी गोळी, उतार भाजी गोळी, तोंड वासवाची गोळी, तोंड मिटवायची गोळी. काहींना जेवायला बसताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना येत निम झाले, पुन्हा उठताना येत पालत वाताने. मग काय हे? काय हे? काय पहाटे 4ला बाई उठते. पहाटे 4ला बाई उठते. महिला म्हणलं पहाटे 4ला बाई उठते, टाकल्याच्या चुलीवर 5-6 भाकरी करते, किटली भर कालवण करते, 4:30ला गाडी रोडला लागते. नवरा बायको 11 वाजेपर्यंत 2.5 टन माल तोडतात. मग कसे ऊस तोडणारे 2.5 टन पाणी नळाचं नाही, पाणी 12 वर्षातलं. त्यांचं पोरग खेळायला खेळाते उसाच्या चप्पल नाही, रडायला लागलं 3 ऊस घ्या, त्याचं थोड बांधा, फाकवा, एक झोका द्या, झोपलं. आपलं पोरग झोळीत घातलं तर हाजी झोपली. पोरग नाही झोपलं तरी पोरग आता म्हणत होता यू यू काय. आणि त्यांना सर्दी नाही, परस नाही. 11 वाजता गाडी रोडला लागली का वरून लुगड्याचं फडकं बांधायचं, ती भाकर चोरायची, तो गाडी हाणायच्या 2-2 भाकरी ठणठणी. बीपी नाही, शुगर नाही, अटॅक नाही. आपल्याला ऍडमिट केलं, पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, तांबड्या काढून टाका, पांढऱ्या मारा, धुळी काढून टाका, उचला द्या. मग 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकीतो. म्हणजे तू काय कांदेला येतो? 42 वर्ष वय झालंय त्याचं, त्याला नातू पाहायचा का? 6,000 होतंय का? बाय पुढे बसले का खराय काय मी निघून गेलो का? तुम्ही निरीक्षण करा बा, तुम्ही गुलाम आहात. गुलाम, आपल्याला गुलाम झालोय आपण. गुलाम आपण म्हणतोय पण नाही, सगळी गुलामच. पूर्वी लोक देवाला मानत होते. सांगितलं लग्न कधी धावू, आशीर्वादाला जर आले तर लग्नाला माझे लग्न कधी धरू. साहेबांना विचार वाढदिवस कधी करू, बरं म्हणून कधी होऊ, रिटायर कधी होऊ, फाशी कधी घेऊ. तुमच्या हातात काय आहे मला सांग. आता काय माहिती तुम्ही काय आहे तुमच्याकडे? माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधारावं. आणि आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव. पण एक ध्यानात ठेवा मला, मी गेलो सुद्धा तुम्हाला आठवत मला हसू स्वप्न हो या जगातून हसू गेलं रे. हसू हास्य क्लब करायची मिळाली.
याच्यापेक्षा काय वाईट दिवस आहे? सगळ्यात मोठा अपमान आहे की माणसाच्या चेहऱ्यावरच हे संपत्ती विपत्ती जाऊ द्या, ही क्षणिक आहे, ती आशेर किंवा पण जगण्यासाठी काय लागतं माणसाला? हसू. आज हसू नाही, हास्य कलम काय मदरण्याचं हसू आणायचं काय दिवस मदरण्याचं हो 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 चला मदरणे हसत नाही रे. तुम्ही महिना झाला एवढी हसत नव्हती, आज हसत. आता तुम्ही घरी गेले व्यक्ती हसणार. प्रेक्षक जी मोठ्याला असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात ती भामटी असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत काना ते पण हसत काय त्याचा मुळ्याचा खोमतो झालं. हे बा उद्या दुपारचं किती होईल याची गॅरंटी नाही. मला चिंतन करा एक मिनिट. आपल्या बरोबरची गेली हो, आपल्या वर्गातली गेली ना, आपल्या वर्गातली गेली हो. काहींना आजार आहे, काहींना चालता येत नाही. आपल्या बरोबरीची माणसं पट्टापट्टा जीवन माणसं गेले किती भारत तुम्ही निरीक्षण करा. अजून 5 वर्षाला शेवटचा माणूस 65 वर्षाचा राहील. गावात जुना म्हातारा माणसं कुठं राहील? माणसं ही दिसतात तुम्हाला, ही फक्त जिवंत आहे. माणसांचा आयुष्य एकदम. आणि आपण म्हणतो मृत्यूदर कमी झाला, काही मृत्यूदर वाढला आहे आणि सगळा कमी वयातला मृत्यूदर आहे. आपण निरीक्षण करीत नाही. आपण काय करतो? आपल्या घरापुरतं पाहतो. निरीक्षण करा, पाप करतील पण वसुली पुढे पुढे त्यांना नाही ऐकायला म्हणतो राव पुढे जावा पुढं चंद्रराव देव मला सोडित नाही महाराज. देवाच्या बापाला देवानं सोडलं नाही. तुम्हाला कोण बोकड्याला बोलला, आज बाईला बोलला, उद्या गाड्याला बोलला. रोज नवा गेम आहे चाललंय. त्याला विलाप नाही ना, कारण तुम्ही चांगलं करताना त्रास होणार. एखाद्याला बोनस मिळाला, त्याला बायको लागते की नाही? बायको आहे त्याची. शेजारच्या बाईला काय हसाय रोग झाला, ती म्हणती पहिल्यासारखं आता सोन्याला किंमत आहे नाही. आणि तुम्ही आता आमच्या वाकारीत नाही अशी अंगठी तर माझ्या बाबाच्या बापाला मला नवीलाच केली. म्हणजे आता काय बोलायचं? चांगलं करा. तुम्ही एवढे कामं गेले त्रास जे मात करतात त्यांना छत्रपती म्हणतात. आणि कधी तुम्ही विरोधकांना प्रत्युत्तर देऊ नका, त्याने आपली इमेज कमी होते. आपण गप राहा ते आपोआप शांत. आपण तोंडाला तोंड देतो ते वाढत जात. नवरा बायकोचं भांडण झालं तुम्हाला आपलं इंदुरीकर मंत्र सांगतो. लई बायको ती गाठली ना, हो आता आमच्या घरात तुमच्या घरात तमाशा नाही. बिगर तमाशाचं कोण नुसतं गप्प तुझा पावर कमी. ती काय पिसाली ती काय फाशी घेणारी का आपल्याला उसळून आपण 10 मिनिटं तिच्या घेऊन एवढ्या झपाट्या जर आपण उसळून आपटले अजून मोठ्या. उन्हाळा आहे अजून 5 महिने. आज प्यायला पाणी नाही. एवढी संकटात हे लोक. मागच्या 1.5 महिन्यापूर्वी जर पाऊस झाला नसता ना तर चाराही नव्हता, ज्वारी नव्हती. आता निदान कशी दोघांचा प्रश्न मिटलाय. ज्वारी आली, गाई आली. शंभू नावाच्या ह्याच्यात विठ्ठल नावाचा पाटील आहे आणि याच्यात तो अख्ख्या जगाला सांभाळतो. याच्यात मनाशी नावाचा पाटील आहे, अख्ख्याला सांभाळतो. आणि हे सगळं कोणत्या ताब्यात आहे? कोणाचं? मनाचं. तुम्हाला मनात आलं तर मला घालू शकता, आणि मनात आलं तर घालू शकता. तो मनाशीचं नाव इच्छा आहे. लोक खाजवर खातात. तो काही राहिला पुढे गावात. कोणतं गाव आहे? शरीर गावचा पाटील कोण आहे? मनाशी. आणि त्या मनाशी पाटलाला ईश्वर त्याने हाय केलं.
त्याला मला हॉटेलला नेलं. मी 9 ग्लास ऊसाचा रस पेले. जर्शी होती तू. आणि त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्याने घड्याळाला आणले. आणि मग मला अंदाज आला, जो माझ्यासाठी घड्याळाला आणू शकतो तो नक्कीच कर्णाच्या वाड्यातला असावा. तो उदाहरण आहे. तो माझ्या शब्दावर त्याचे आईबाप सुद्धा हाता काढू काढू याचा अंदाज मला आला असं ती म्हणते. नाही आता इथं परत घोटाळा आहे. तिची मैत्रीण आहे ना, मैत्रीण म्हणजे अशा ऐकणारी पाहिजे. ते इच्छेची जी मैत्रीण आहे ना ती माया आहे. तिचं नाव काय माया. आता ती राहिला कुठे याच्यात. आता ती अशी नकाटे हिचा प्रियकर कसा आहे न पुसत आणि तिला नवरा नाही. नवरा खाला. आता मनाची पाटला तरी इच्छेचं बरं आहे. आणि ते काही झालं तर प्रेम तोडू शकत. कारण प्रेमाचा असं आहे. पुरीचा अभ्यास करा तुम्ही 2-4 वर्षापासून. पुरी चांगल्या पोरांवर कधी प्रेम करीत नाही. कधीच नाही. तुम्ही निरीक्षण करा. पुरी ब्रिलियंट पोरांच्या कधीच नादी लागणार नाही. डॉक्टर, वकील, सीए, पीआय, एपीआय, क्लास 1 अधिकारी, एमपीएससी, युपीएससी, नेट सेट दिलेला एमपीएससीचा अभ्यास करणारा हाय ब्रिलियंट पोरगा याच्या पोरांनी कधीच नादी लागला नाही. पुरीला नाही द्यायचं नाही लागायला वेळ नाही. पुरी नुसत्या भंगार पोरावर प्रेम करणार. एकदम भंगरी पोर छपरी म्हणत. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, बिलगली पोर. आणि पोरगाम काय करत नाही, मोटरसायकल चोरीत तळतळ येते. हसण्यावारी गोष्टी वाक्य सांगतो. जो बाप टेन्शन राहणार तो बाप मुलीने घडवला याच्यापेक्षा अक्षरशः तुम्हाला सांगतो. बाप पोलीस स्टेशनला जाऊन म्हणतो आमची मुलगी सापडू द्या. मुलगी डायरेक्ट पोलिसाला सांगते मला बाप मला भाऊ मला दुश्मन. आणि मुलीनं थोडं विचार करायला पाहिजे. आपल्या भावाला आपण दुश्मन बनवलं त्याला जीवन आहे ना. त्याला 4 मित्र आहेत. त्याला समाजात राहायचं आहे. त्याला लग्न करायचंय. मला एखादी बाई जर बोलून गेली ना लग्नाचा विषय काढला तरी त्या मुलीच्या वेळात पाहिजे. त्याला आनंद लग्नाचा. काही झालं आपणाचं लग्न आहेत ना मित्रांमध्ये लग्नाचा विषय दिला. मला विषयमध्ये मोठं बाप म्हणतो पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो बद्दल राहायच्या बद्दल आम्ही तुमची मुलगी सापडून देतो. तो बाप पहिला तुम्हाला आणि रस्त्यावर त्याला पोलिसाला फोन येतो मुलगी सापडली. काय बोलायचंय मला. तो बाप जणांना पोलिसाला पाया पडतो. त्याच्या वेळेत त्या बाळाला पोलिसाला पाया होतो. पोलीस म्हणतो तुमची मुलगी तुमच्या ताब्यात देतो. बाप म्हणतो मी आयुष्यात काही करीलो इष्टे डिझेलनी तिची आहे मला ते तिची नाही. प्रत्येका मुलीला त्या मुलाचा नाच चढवा. मुलगी पोलिसाला सांगते माझा दुश्मन आहे. काय जगायची विषय आहे. त्या भावाला काही समाजामध्ये किती आहेत का नाही असं बोललं रागत मुलगा. मुली म्हणता बॅग काय चीज आहे तुझी तो मोठ्या बॅग तो आणला होता तो बॅग काय हसण्यावारी गोष्टी निवड आता मला. गरीबाला इज्जत महत्वाची असते. इष्टीत महत्वाची. गरीब माणसं इज्जतीसाठी काही करायला तयार. तुम्ही अभ्यास करा. आज आपल्याला ती करणं लावायची. 5 दिवसाला 12वीचा पेपर आलाय. 22 तारखेला आणि 15 दिवसाला 12वीचा पेपर आलाय. 5 मिनिटं सुद्धा पोरं अभ्यास करते नाही. 5 मिनिटं नाही अभ्यास. पुस्तक काही अरे खरं बोलणार ते दिवस संपले. त्या 10वीच्या पोरांना जर तुम्ही शाळेतले 20 मार्क कट केले ना ते निम्मे पोरं नापास होते. त्याला बोलून त्याचा नियम की तू पुढे जो खरं बोलल सकाळी 20 मार्क सुद्धा 20 पैकी 20 मार्क येत्या काढते शाळेत. आता मागायची किती 15 पर्याय निवडा 5 मार्क. एका वाक्यात उत्तर आहे आकृत्या करा झोपेत पोरं पास आणि लोक बोलत नाही. इथं लाईट गेली तर लोक मोर्चा काढतात. वायरमॅन आलं नाही तर मोर्चा काढतात. देश बाबा जर बोलला तर त्याचा थोडा तमाशा होतो. आज 12 वर्ष झाली पहिले ते नवीन परीक्षा नाही कोणी शब्द सुद्धा बोलत नाही. काय विचार करण्यासारख्या गोष्टी मला बोलायचं नाही. ते 100 मध्ये 20 मार्क कटल्या पोराला पेपरला 35 ठेवा. नेहमी पोरं फेल होती. उचलते नाही पोरं. आम्ही बोललो